ठिकाणी मांडावं। यानंतर मी सीटूच्या वतीनं कॉम्रेड श्रीकांत पोपसे यांना विनंती करू, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करू। कॉम्रेड श्रीकांत पोपसे। मी महाराष्ट्र राज्य CITU औरंगाबाद CITU तसंच महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आपण एक सच्चा कम्युनिस्ट गमावलेला आहे आणि कम्युनिस्ट चळवळीचं एक जो औरंगाबाद मराठवाड्यामध्ये जे आणि राष्ट्रीय लेवलला पण जे एक नेतृत्व होतं ते आपण गमावलेलं आहे। माझा अनुभव तर इथं बसलेल्या लोकांमध्ये फार कमी आहे। माझा त्यांचा चळवळीतला संबंध जेवढा होता तेवढाच हे होता त्याच्यामध्ये, परंतु कधी पण भेटल्यावर त्यांनी एवढं मोठं काम केलेलं, वयाचा कोणताही हे न करता ते हातात हात घ्यायचे आणि नेहमी हसतमुखाने चौकशी करायचे। एक खरा शोषितांसाठी काम करणारा तारा निघालेला। मी त्यांना महाराष्ट्र CITU आणि MSMRAच्या वतीने अखेरचा लाल सलाम करतो। यानंतर ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनचे कॉम्रेड देवदास तुळजापूरकर यांना विनंती करू, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा। कॉम्रेड देवदास तुळजापूरकर। विचारपीठावरील सर्व सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी जवळजवळ गेले 40 वर्ष बँक कर्मचारी चळवळीत काम करतोय। सुरुवातीच्या काळात बँक कर्मचारी संघटित करणे हे खूप जिकिरीचं होतं। एकूणच त्यावेळी वातावरण प्रतिकूल होतं आणि चळवळीची ती सुरुवात होती। आणि अशा या टप्प्यावर मला आठवतं, औरंगाबादमध्ये आमचे एक जुने सहकारी जे आज हयात नाहीत, कॉम्रेड प्रभाकर यादव, कॉम्रेड ठिगळे इथे आहेत, या सगळ्यांनी AIBAचं बीज औरंगाबादमध्ये रोवलं। त्यावेळी प्रामुख्याने जर कोणाची मदत झाली असेल तर ती कॉम्रेड VD देशपांडे आणि कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांची। यानंतर वेगवेगळ्या भारत बंदच्या वेळी जे मोर्चे निघत असत त्यावेळी सामूहिकपणे सगळे त्यात सहभागी होत असत। त्यावेळी ओघानेच अनेक वेळा मनोहर टाकसाळांची भेट व्हायची, त्यांच्याशी चळवळीबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जायच्या। पण जेव्हा केव्हा भेट व्हायची त्यावेळी आवर्जून बँक कर्मचारी चळवळीचं एक मुखपत्र आम्ही चालवत असू, बुलेटिन, ते मागून घेत असत आणि बँकिंगमध्ये आणि बँक कर्मचारी चळवळीमध्ये ज्या काही घटना घडत होत्या त्याच्याबद्दल आस्थेवाईक चौकशी करत असत। त्यानंतर चळवळ वृद्धिंगत झाली, बीजं रोवली, मजबूत झाली, पुढे वाटचाल सुरू झाली। मधल्या टप्प्यामध्ये अनेक टप्प्यांवर त्यांच्याशी जिथे काही जेव्हा केव्हा कॉमन ॲक्शन प्रोग्राम असायचे त्यावेळी त्यांच्याशी चर्चा व्हायची किंवा आपापसामध्ये संवाद व्हायचा। पण सतत बँक कर्मचारीसाठी चळवळीसाठी ते एक आधारवड राहिलेले आहेत। यापेक्षा देखील मला असं वाटतं की औरंगाबाद शहरामध्ये डाव्या चळवळीची जी ओळख आहे ती ओळख ज्या 2-3 व्यक्तिमत्वांमुळे होते, त्यातले एक ॲडव्होकेट मनोहर टाकसाळ होते। ते या चळवळीची औरंगाबादसाठीच केवळ ओळख होते असं नाही, तर एकूण महाराष्ट्रासाठी देखील होते। शेतकरी असोत, शेतमजूर असोत की कामगार असोत, म्हणजे ज्याला आपण नाहिरे वर्ग म्हणतो त्या वर्गाचा एक चॅम्पियन, त्या वर्गाचा एक सेव्हियर म्हणून त्यांची औरंगाबाद शहराला ओळख होती। मी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। आणि या निमित्ताने औरंगाबाद शहरामध्ये जर आपण काही एखादा उपक्रम त्याची स्मृती जागवण्यासाठी चालू करणार असू तर त्यात बँक कर्मचारी चळवळ म्हणून आमचं निश्चितपणे योगदान राहील असं आश्वासित करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। दादांचे सहकारी आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष पाथरीकर यांना विनंती करू, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा। सन्माननीय विचारपीठ व आजच्या या अभिवादन सभेस जमलेले सर्व स्तरातील राजकीय नेते, सामाजिक संस्था, विद्यार्थी व सर्व मित्रपरिवार, मी खरं म्हणजे दादांचा विद्यार्थी दशेपासूनच चाहत आहे। की विद्यार्थी असतानाच अभय माझा मित्र होता, त्यामुळं त्यांचे काही कार्यक्रम असले काय असले तेव्हा पण त्यांच्या कार्यक्रमाला मी जायचो।
दादांचा माझा खरा परिचय जो झाला, मी वकील झाल्यानंतर जिल्हा वकील संघाची पहिली निवडणूक होती, त्यामध्ये दादा स्वतः हे सदस्य या पदाकरता उभे राहिले. दादांनी सर्व जिल्हा वकील संघातील सिनियर लोकांना वकील संघामध्ये उभे केले. त्या पाठीमागे त्यांचा उद्देश होता की जिल्हा वकील संघ जो आहे, नावा जिल्हा वकील संघ आहे, त्याचं काम चांगलं व्हावं, ज्युनियर लोकांच्या ऐवजी सिनियर लोक यावे, हा दादांचा उद्देश होता. त्यामुळे मला दादांसोबत 1 वर्ष सदस्यपद त्यांनी स्वीकारलं, निवडून आले, त्याचं काम करण्याचा मला योग आला. त्यामध्येच दादांच्या स्वभावाची मला जाणीव झाली. ते कणखर होते, कडक होते, शिस्तप्रिय होते. त्यांचे जे गुण आहे त्याचा एक अनुभव आला. तसेच वकील संघामध्ये काम करताना मी जेव्हा माझे काम असायचं तर दादा ते खुर्चीवर बसले असायचे. ते गेल्यानंतर मला म्हणजे पात्रीकर ते पुस्तक घे, म्हणजे डावा विचार संघाचे जे पुस्तक होते त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम दादांनी केलं. त्याच्यामुळंच मला पुस्तक वाचण्याची सवय झाली व मला एक आवड निर्माण झाली. विशेष एक मी सांगू इच्छितो की 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमाला दादा आवर्जून उपस्थित राहायचे. अगोदर लेबर कोर्ट, नंतर जिल्हा न्यायालय, असं दोन्ही ठिकाणी ते येऊन आपलं कार्यक्रम उपस्थित असायचे. जेव्हा भेटले तेव्हा खांद्यावर हात टाकायचे, पात्रीकर चल, असं दादा नेहमी आवर्जून हे करायचे. पुन्हा दुसरं मी सांगू इच्छितो की दादांचा स्वभाव जो होता एकदम मनमोकळा, कोणत्याही प्रकारे त्यांना गर्व नव्हता. मी भरपूर वेळेस कोर्टात निघलो तर दादा असे जात असे रिक्षाने जायचे, तर मग म्हणा दादा सोडू का, मग त्यांना भरपूर वेळेस सोडलेले घरी. अशा दादा असं कोणत्याही प्रकारचा गर्व नव्हता. आणि आज जो आम्ही इथे उभे आहोत, दादाच्या संस्कारामुळे, आशीर्वादामुळेच उभे आहोत. तर मी जिल्हा वकील संघातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व मी असं म्हणतो की दादा हे अमर आहे. यानंतर मी जनता दल सेक्युलरचे अजमल खानजी यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अजमल एडवोकेट मनोहर टकसाल जी की अभिवादन सभा में आए हुए, मंच पे बैठे हुए सभी साथी, भाइयों बहनों साथियों, मनोहर टकसाल जी आज हमारे बीच में नहीं रहे, लेकिन उनका जो हमारा संबंध रहा वो हर मामले में फिक्र करते थे. हर मामले में, चाहे वो जातिवाद को ख़त्म करने का हो, चाहे दारिद्र्य रेषे के कुटुंब को, जो दारिद्र्य रेषे से खालचे कुटुंब आहे त्यांच्यासाठी उनके लिए जो उनकी फिक्र रहती थी, चाहे मजदूरों के लिए, शेतकरियों के लिए, वो हमेशा मेरे ऑफिस में भी आते थे. वो मैं उनको जाके कोर्ट में जब भी मिलता था, मैंने उनको अपनी लाइफ में, अपनी ज़िंदगी में जब भी उनसे ताल्लुक़ रहा मेरा, दादी लोकशाही अघाड़ी की वजह से, उनको मैंने कभी गुस्से में या ज़ोर से बात करते हुए कभी नहीं, भाषण में बोलते थे. भाषण उनका बहुत कड़क रहता था. तो आज हम उनको श्रद्धांजलि देने के लिए यहाँ जमा हुए हैं. मैं ऐसा समझता हूँ कि वो जो एडवोकेट मनोहर टकसाल के अंदर तड़मड़ थी एक अंदर, गरीबों के वास्ते, दारिद्र्य रेषे के कुटुंब के वास्ते, मजदूर के वास्ते, लेबर के वास्ते, इनजस्टिस के मामले में, तो वो तड़मड़ अगर हमारे अंदर आई, वो तड़मड़ हमारे हृदय में आई अगर, तो हम उनको सही श्रद्धांजलि देंगे. मैं मेरी ओर से, मेरे परिवार की ओर से, जनता दल सेकुलर की ओर से मैं
डॉक्टर एडवोकेट मनोहर प्रसाद जी को श्रद्धांजलि देता हूं, अपनी जगह देता हूं। जय हिंद। लेबर लॉ प्रॅक्टिस असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश खंडेवालजी हे आपलं म्हणून या ठिकाणी व्यक्त करतील. व्यासपीठ व उपस्थित सर्व जे माणूस इथे अविराम सभामध्ये आपण उपस्थित आहे. मी मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिस असोसिएशनच्या वतीनं दादा नागोरला श्रद्धांजली अर्पण करतो. दादा आमचं मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिस असोसिएशनचे आधारस्तंभ होते. ते आमचे असोसिएशनचे 3 वेळ अध्यक्ष राहिले आणि आमचे जे 100-125 लोकांचे जे वकील बंधू होते त्यामध्ये त्यांना एवढे कार्यक्रम केले की जे कोणी मोठे असोसिएशन करू शकत नव्हते. दादाची आठवण कधी कमी पडणार नाही. त्यांना सदैव कामगारांची बाजू मांडली, कामगारचं कसं उत्थान होईल त्याच्यावर बल दिला आणि शेवटची त्यांची एवढी इच्छा होती की कामगारचं कसं फायदा हो त्याच्याबद्दल त्यांच्यावर होती. दादा 30/11/2021ला या जगा सोडून परलोक झाले. त्यांच्या छती आपण उडी करू शकत नाही. त्यांच्या कामावरती मी माझी असोसिएशनचे वतीनं सर्व सदस्य माझ्या कुटुंबाला त्यांच्या श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या छती असणाऱ्याचे जे दुःख संकट आलेले आहे त्यांचे उभारो आणि त्यांना शक्ती द्यावं ही माझी श्रद्धा आहे. याचप्रमाणे लेबर लॉ प्रॅक्टिस असोसिएशनचे त्यांचे आणखी सहकारी ॲडव्होकेट सागर विल्यम्स यांना विनंती करून त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी नेते साथी सुभाजी लोमटे यांना अशी विनंती करून त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. साथी सुभाजी लोमटे. सन्माननीय व्यासपीठ आणि बंधुभगिनी, या ठिकाणी आपण सर्व आपल्यामधून नुकतेच निघून गेलेले कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी जमलेले आहोत. मीही जवळपास त्यांच्याबरोबर गेले 40 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय चळवळीचा एक भाग म्हणून सक्रियपणे त्यांच्याबरोबर राहिलो. खरं तर कॉम्रेड टाकसाळ काय होते, त्यांच्याबरोबरचे अनुभव सांगण्याची गरज आहे असं मला बिलकुल वाटत नाही, कारण की आपल्यापैकी अनेक लोकांना ते माहिती आहे. कॉम्रेड टाकसाळ यांचा विचार आणि आज जे काही घडतंय देशामध्ये त्याबद्दलची अस्वस्थता ही जर लक्षात घेतली तर या ठिकाणी परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, पक्षामधले कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबरोबर काम करणारे, त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे वकील मंडळी या ठिकाणी आहेत. त्यांना माणूस म्हणून ओळखणारे पक्षामध्ये नसलेले, वकील नसलेली अशी असंख्य मंडळी आहेत. आणि मग एवढ्या सगळ्या लोकांचा त्यांचा परिचय म्हणा किंवा त्यांच्याबद्दलची आपुलकी वाटण्याचं काय कारण आहे? तर मला असं वाटतं की ते एक सच्चे माणूस होते. आणि मग बऱ्याच वेळेस आपण काही कारण नसताना त्यांना कुठल्या तरी एका चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. कॉम्रेड टाकसाळ हे कुठल्याही चौकटीमध्ये बसणारे नव्हते, हे मला या ठिकाणी सांगायचं. आणि मी बऱ्याचदा असं म्हणतो की जरूर ते स्वतःला कम्युनिस्ट मानायचे, पण ते कम्युनिस्ट गांधीवादी होते. आमच्या काही मित्रांना पटणार नाही, त्याची मला पर्वा नाही.
कारण त्याला माणसाबद्दलची, माणुसकीबद्दलची जी तळमळ होती, ती तळमळ त्यांना मागच्या काही दिवसामध्ये बाहेर पडता येत नव्हतं, हालता येत नव्हतं, तरी देखील ती व्यक्त होत होती. आणि म्हणून ज्या विचारामधून ती तळमळ आली, तो माणुसकीचा विचार. आणि माणुसकीचा विचार कुठला? बाबासाहेबांनी या देशाला दिलेलं जे संविधान आहे, तो संविधानाचा विचार आज ज्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत रुजायला पाहिजे होता, तो न रुजल्यामुळं तो विचारच उद्ध्वस्त करू पाहणारी सत्ता आज आपल्या देशामध्ये आहे. लोकशाहीच्या मार्गाने गेलेली सत्ता आहे. संविधानाचं नाव घेऊन सत्तेमध्ये गेलेली ती सत्ता आहे. त्या संदर्भात आम्ही काय विचार करतो? माझे मित्र देविदासनी या ठिकाणी सांगितलं की आपल्याला स्थायी स्वरूपामध्ये काय करता येऊ शकेल. काही होणार असेल तर त्याला विरोध करण्याचा मुद्दा नाही. स्थायी स्वरूपामध्ये कॉम्रेड टाकसाळ जो विचार जगले, विचार जे मांडत होते, तो विचार सातत्यानं पुढे घेऊन जाण्यासाठीची स्थायी काही व्यवस्था आपल्याला करता येऊ शकेल का? आणि ती जर होणार असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या व्यवस्थेचा भाग बनणं आवडेल. मी ज्या संघटनांमध्ये आहे, ज्या संघटित क्षेत्रामध्ये मी काम करतो, त्याही बरोबर राहतील. आणि तसं जर आपण काही करणार असू तर खरं म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमाचं काही प्रयोजन आहे. नाहीतर आपल्यापैकी प्रत्येक जण पाईपलाईनमध्ये आहोत, माझ्या सकट आज नाही उद्या जायचंय. आणि त्यांचं जे वय आहे तिथं त्यांचं जन्म आणि मृत्यूचे तारखा त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. तसं जर म्हटलं तर ते खूप जगले, पण जगले माणुसकीच्या विचारासाठी जगले. आणि आम्ही परिवर्तनवादी चळवळीमध्ये किंवा पक्षाचा आम्ही जर दावा करत असू की आम्ही परिवर्तनवादी चळवळीमध्ये किंवा पक्षामध्ये आहोत, तर त्यांच्या प्रमाणे आम्ही जगणार आहोत का? जगतो आहोत का? ते जरा अंतर्मुख होऊन विचार करावा प्रत्येकाने. आणि कालपर्यंत काय झालं याच्यापेक्षा आम्ही इथून पुढे कसं जगणार आहोत? मी ज्या संघटनेमध्ये किंवा मी ज्या पक्षामध्ये काम करतो, तो पक्ष ते जे जगले तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी मला इथून पुढचं जे काही उर्वरित आयुष्य आहे ते जगता येऊ शकेल का? आणि शेवटी त्यांच्याबरोबर येरवडा जेलमध्ये राहण्याचा प्रसंग आला, हर्सुलमध्ये आला. त्यावेळेस खरं माणूस जेलमध्ये चांगला ओळखता येतो. म्हणजे मला ते जसे जास्ती ओळखता आले, तसा मला असं वाटतं की मलाही त्यांनी जास्ती जेलमध्येच पारखलं. मित्रांनो, आपल्याला वाटतं म्हणून सत्तेवरून कुणाला बाजूला करता येणार नाही. सत्ता ही सत्तेमध्ये जाणं किंवा तिथून कुणाला काढणं हे सदिच्छेवरती अवलंबून नाहीये. त्याच्यासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न काय करतो? विचाराच्या पातळीवर तर निश्चित, पण त्याच्यासाठी आमची एकत्र काम करण्याची किती तयारी आहे? आमचं जर उद्दिष्ट समान असेल, काही प्रमाणामध्ये मार्ग वेगळे असतील, परंतु वेगळ्या विचाराच्या माणसाला, कारण की ते मी असं मानतो की ते लोकशाहीचं व्यवच्छेदक लक्षण आहे की मतभेद असणार. माझ्यापेक्षा वेगळ्या विचाराच्या माणसाचं, त्या विचाराचं सन्मान मी किती करणार? करतो का? बऱ्याच वेळेस ते होत नाही. मला असं वाटतं की आज सगळ्यात जास्ती गरज त्याची आहे. कॉम्रेड टाकसाळ यांना आदरांजली वाहत असताना
उद्दिष्ट समान असणाऱ्या मंडळींना मतभेदासकट आपल्याला एकत्र काम कसं करता येऊ शकेल याच्याबद्दल पहिल्यांदा शांतपणे विचार करण्याची गरज आहे. आणि एकत्र काम केलं तरच आपली जी काही परिवर्तनवादी चळवळ आहे, परिवर्तनवादी विचार आहे, तो पुढे जाईल. नाहीतर सदिच्छेने कुठलाही विचार पुढे जात नाही. आज आपण कॉम्रेड यांना आदरांजली यांच्याबद्दल व्यक्त करत असताना वेगवेगळ्या विचाराची मंडळी, परंतु ज्यांचं उद्दिष्ट या देशामध्ये एक समतेचं राज्य आणायचं आहे, लोकशाहीचं राज्य आणायचं आहे, शोषणमुक्त समाज आणि विषमता मुक्त समाज जर आम्हाला निर्माण करायचा असेल तर आपल्याला एकत्र आल्याशिवाय ते होणार नाही. एकट्या एकट्याने होणार नाही, एकट्या एकट्या संघटनेने होणार नाही, एकट्या एकट्या पक्षांनी होणार नाही. याचं भान आपण कॉम्रेड टाकसाळ यांच्याबद्दल आदरांजली व्यक्त करत असताना ते बाळगूया, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर कॉम्रेड ॲडव्होकेट टाकसाळ यांचे तरुण मित्र पत्रकार शेख अनवर यांना विनंती करून त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. शेख अनवर. आजची संध्याकाळ विदाऊट टाकसाळ ही मी पहिल्यांदाच गेल्या 8 वर्षात इथे अनुभवतोय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात जेव्हा मी पत्रकारितेला आलो, पत्रकारिता विभागामध्ये, माझे घरचं वारसा की सगळे सेक्युलर विचाराचे. इथे काही लोक औरंगाबादेत अशी मिळाली की जे संविधान जगतात, आचरणात आणतात, अंमलात आणतात. जसा नारायण सुर्वेंना मार्क्स एका मोर्चामध्ये मिळाला होता, तसाच मार्क्स माझ्यासारख्या सेक्युलरवाद्याला इथे एका मोर्चामध्ये मिळाला. दादा कॉम्रेड असतील, त्याच्याही अगोदर दादा एक स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांनी नेहरूंपासून नरेंद्र मोदीपर्यंत सगळेच प्रधानमंत्री पाहिले, ज्यांनी बाबू राजेंद्र प्रसाद पासून रामनाथ कोविंद पर्यंत सगळेच राष्ट्रपती पाहिलेत, महात्मा गांधींचीही अंत्ययात्रा पाहिली. आणि आज दादांना जाऊन 8 दिवस होत आहेत तब्बल. त्यांच्या जाण्याच्या 1 दिवस अगोदर मी नेहमीप्रमाणेच त्यांना भेटायला गेलो. दादांना मी पहिल्यांदाच 8 वर्षामध्ये बेडवर पाहिलं आणि असा विश्वास होता की दादांना 2 वेळेस हार्ट अटॅक येऊनही दादा जगलेत, पुन्हा चालते झालेत. आता पुन्हा ते चालते होतील पुन्हा. पण सगळ्यांची एक एज लिमिट ठरलेली आहे, एक निसर्गाचा तो घातच आहे. तो कधी ना कधी सगळ्यांना, मला, तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना घेऊन जाणार आहे. त्यांच्या अंतिम यात्रेमध्ये त्यांना सलामी देण्यासाठी 2,500 ते 3,000 लोकांचा जथ्था इथे औरंगाबादेत मी पहिल्यांदाच कोणत्या तरी कम्युनिस्ट नेत्यांच्या, माझ्या 8 वर्षाच्या या औरंगाबादच्या वास्तवामध्ये मी बघितला. दुर्दैवाने बसेस बंद होत्या. त्या जर चालू असत्या तर गरीबातला गरीब माणूस 10 ते 15 हजाराच्या पेक्षा जास्त संख्येने ते आला असता. अनेक आठवणी आहेत, या छोट्याशा वेळेमध्ये मी इथे व्यक्त करू शकत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे आणि रामभाईती सरांना आणि इथं बसलेल्या प्रत्येक श्रद्धांजली देणाऱ्या व्यक्तिमत्वाला एक विनंती आहे की दादांच्या आयुष्याशी संबंधित आणि तुमच्या आयुष्याला टच केलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही ग्रंथ स्वरूपात काढण्याचा प्रयत्न करतोय. इथं लोकमतचे पत्रकार आलेले आहेत, संसो खंडाळकर सर आणि आम्ही प्रयत्न केला होता की एक समग्र साहित्य दादांचं बनावं. त्यामुळे येणाऱ्या 26 जानेवारीला आम्हाला तो पब्लिश करता येईल. एक डेडलाईन देतो, कमीत कमी 2 ते 5 पेजेस तुम्ही त्यांच्यावर लिहावेत, तुमचे खरे अनुभव तिथे व्यक्त करावेत. ही एक माझी पहिली सूचना आहे. दुसरी एक सूचना अशी आहे की औरंगाबादमध्ये कोणत्या तरी एका महामार्गाला, एक रस्त्याला दादांचं नाव देण्यात यावं आणि जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील, जोपर्यंत भारतीय संविधान या देशामध्ये अस्तित्वात राहील, तोपर्यंत दादाचं नाव इथे रस्त्याला असेल. तिसरी एक सूचना अशी आहे, महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं एक संग्रहालय बनवण्यात आलेलं आहे आणि त्यांनी तिथे आव्हान केलेलं आहे, तिथे एक प्लेट लावलेली आहे की या संग्राम लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे, अशा लोकांचं साहित्य, अशा लोकांचे फोटो तिथे देण्यात यावे. मी टाकसाळ कुटुंबियांना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो की दादांचा तिथे एक फोटो द्यावा. दादा नेहमीच सगळ्यांच्या स्मृतीत राहतील. आणि चौथी एक महत्वाची सूचना, जे देवीदास तुळजापूरकर सरांनी आणि
साथी लोमटे सरांनी इथे सांगितली आहे, दादांच्या नावाचा एक ट्रस्ट व्हावा की त्यामध्ये नॉन पॉलिटिकल लोक आमच्यासारखे पत्रकार असतील जे आणि दुसरे कोणत्याही पक्षात काम न करणारे पण एक सेक्युलर विचारधारा घेऊन जगणारे लोक असतील, अशा लोकांचा एक समूह इथेच नाही तर तो महाराष्ट्रभर कार्यरत असावा. खऱ्या अर्थाने एक माणूस आपण गमावलेला आहे की ज्याच्या समोर हिंदू मुस्लिम सगळ्याच धर्माचे लोक यायचे, भेटायचे. एक छोटंसं तुम्हाला शेवटचं त्यांचं सांगतो की जेव्हा दादांची अंत्ययात्रा निघत होती तर त्यांना खांदा देण्यासाठी सगळ्यांनी विनंती केली आणि आता त्यांना घ्यायचं कशामध्ये. दादा तर धर्म, जात, पंथ, रिच्युअल्स, रूढी परंपरा काही मानायचे नाहीत. मग त्यांच्या घराच्या बाजूलाच एक 100 पावलावर मस्जिद आहे आणि कोणीतरी म्हटलं की आपण तिथून डोला घेऊन येऊयात. डोला याचा उर्दू शब्द आहे, तो अरबी शब्द. माड ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यावर पार्थिव शरीर ठेवतात. मी माझ्या डोळ्यांनी तो चमत्कार बघितला. मी चमत्कारच म्हणेल त्याला की ज्या माणसासमोर धर्म, वंश, जात काहीच जो मानत नव्हता त्याला मस्जिदीमधून शेवटचा त्याचं पार्थिव उचलण्यासाठी डोला आला. सगळ्यांनी त्याला खांदा दिला. तो माणूस फक्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा किंवा सीपीआयचाच नव्हता. त्यांच्यावर प्रेम करणारे आज इथे RSSचे लोक येऊन बसलेले आहेत. त्याच्यावर प्रेम करणारे शिवसेनेचे लोक इथे येऊन बसलेले आहेत. सर्व पक्षीय लोक इथे आलेले आहेत. असा माणूस पुन्हा होणार नाही. 93 वर्ष ते जगलेत. मला किंवा तुम्हाला ते आयुष्य भेटेल की नाही याची गॅरंटी नाही, पण त्यांनी खरा भारत घडताना बघितलाय, भारत बिघडताना बघितलाय आणि भारत सुधारताना त्यांनी बघितलाय. त्यांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. माझे शब्द संपवतो, पण मी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत प्लीज त्याच्यावर विचार करावा. माझे केस जरी पांढरे नसले तरी मला त्यांच्याकडून थोडासा अनुभव आलेला आहे. त्या अनुभवानिमित्तच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. यानंतर इंटकच्या वतीनं MA गफार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. सन्माननीय व्यासपीठ आणि मित्रांनो, कॉम्रेड टकसाळ यांच्याबद्दल कवितेच्या रूपाने जर सांगायचं असेल तर मी इतकंच सांगेन कि हजारों साल में होते हैं पैदा ये जवाहर, हजारों साल में होते हैं पैदा ये जवाहर, अपने कर्मों से करते हैं ये सबको उजागर, अपने कर्मों से करते हैं सबको उजागर, ये मरते नहीं रहते हैं सदा अमर. कॉम्रेड टकसाळ साहेब यांचा आणि आमचा संबंध 1975चा, जेव्हा औरंगाबादील शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटना आम्ही स्थापन केली. आम्हाला माहीत नव्हतं की संघटना कशी रजिस्टर करायची आहे म्हणून. तर त्यावेळेस आमचे मित्र प्रल्हाद जगताप ते टकसाळ साहेबाकडे घेऊन आले. भवानी मल्यामध्ये सलामी साहेबांनी सांगितलं, तिथं राहत होते ते गच्चीवरती आम्ही गेलो. भाभीजी बसल्यात आणि मला वाटतं क्रांती पण आहे, फार लहान होती त्यावेळेस. तर मी त्यांच्याकडे जायचो. तर संघटनेची घटना पासून तर आमची संघटना रजिस्टर्ड करेपर्यंत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि मी असं म्हणेल की माझी कामगार चळवळीमध्ये सुरुवात झाली तर कामगार संघटनेची ABCD मी त्यांच्याकडून शिकलोय. त्याच्यानंतर विठ्ठलराव जाधव आणि विजयेंद्र काबराजी यांच्याबरोबर आमचा संपर्क आला आणि